Hello, friends. Good to see you again. Hope all of you are also enjoying these sessions of English classes. मी मानसी सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आज आपण तुमच्या चॅप्टर अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बॅगर हा जो चॅप्टर आहे नवीन हा सुरू करणार आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, बॅगर म्हणजे कोण असतं? भिकारी. भिकारीकडून एक जीवनाची शिक्षा, जीवनाचा धडा, हे चॅप्टरचा अर्थ आहे या टायटलचा. तर भिकारीकडून कसा एक जीवनाचा धडा मिळू शकतो हे आपण जेव्हा स्टोरी वाचू तेव्हा कळेल. आज आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस पासून स्टार्ट करूया. तर चला आपण करणं सुरू करू वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस. सो सर्वात आधी वॉर्मिंग अप मध्ये जसं तुम्हाला दिसतंय चिट चॅट, गप्पा गोष्टी ह्याच्यापासून स्टार्टिंग असते. सो मेक स्मॉल ग्रुप्स अँड शेअर. लहान ग्रुप्स बनवा किंवा तुम्ही एकटे सुद्धा सोचू शकता आणि आन्सर्स देऊ शकताय. अ पीस ऑफ ऍडवाइस दॅट स्टॉप द बॅड हॅबिट इन यू. कोणती अशी ऍडवाइस, कोणती अशी सल्ला कोणी दिलेली असेल ज्यांनी की तुमच्या कोणचं बॅड हॅबिट होतं, कोणचं वाईट सवय होती ती संपली असेल, ती बंद झाली असेल. तर अशा कोणत्या धड्याच्या बाबतीत सोचा, असा कोणता ऍडवाइस जर कोणी दिला असेल तुम्हाला. अ कोट प्रोवर्ब दॅट यू लव्ह टू यूज ऑफन. असा कोणता कोट, मुहावरा किंवा कोणती अशी गोष्ट जी तुम्ही आपल्या गोष्टींमध्ये परत परत म्हणता, आपल्या सेंटेन्सेस मध्ये, असं कोणतं असेल तर असं सोचा की कोणता प्रोवर्ब आहे, कोणती गोष्ट आहे जी तुम्ही नेहमी म्हणता. जसं की लेट इट बी अगेन, वी कॅन डू. अशा कोणत्या गोष्टी होऊ शकतात. अन एक्सपिरियन्स दॅट टॉट यू अ लाईफ लॉंग लेसन. असा कोणता एक्सपिरियन्स, असा कोणता अनुभव ज्याने की तुम्हाला पूर्ण जीवनभराकरता एक कोणता धडा, कोणती शिक्षा मिळाली असेल. आपल्या जीवनात काही ना काही असं होतं ज्याने की आपल्या जीवनात खूप फरक पडतो. तर असं कोणत्या एक्सपिरियन्सच्या बाबतीत सोचा तुम्ही. A story, news, episode, movie, play that has impressed and changed you. अशी कोणची पण कहाणी किंवा कोणची न्यूज किंवा कोणचं एपिसोड जो तुमच्या जीवनात झाला असेल, मूवी, कोणची फिल्म असेल, कोणचं प्ले असेल, काही पण अशी वस्तू ज्यांनी की तुम्ही खूप इम्प्रेस झाला आणि तुमच्यात बदलाव आला. तर अशी कोणची वस्तू, जसं की तुम्हाला माहितीये जे आपले महात्मा गांधी होते त्यांच्या जीवनात कशाने बदलाव आला होता. त्यांनी जेव्हा राजा हरिश्चंद्रचा प्ले पाहिला होता, जेव्हा त्यांना कळलं होतं, तेव्हा त्यांच्या जीवनात खूप मोठा बदलाव आला होता. तर अशाच प्रकारे तुमच्या जीवनातही होऊ शकतं कधी बदलाव आला असेल, तर ते कोणत्या गोष्टीने आला हे सोचा आणि याच्या बाबतीत लिहा तुम्ही. आता बघा, मॅनी स्लँग एक्सप्रेशन्स टर्म्स आर यूज्ड फॉर पीपल हॅव्हिंग पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह ट्रेट्स. म्हणजे काय, स्लँग एक्सप्रेशन किंवा टर्म असतात जे की यूज केले जातात. स्लँग म्हणजे काय की ऍक्च्युली जर अमेरिके वगैरे मध्ये पाहिलं जाईल, फॉरेन कंट्रीज मध्ये स्लँग लँग्वेज यूज करणं म्हणजे की हे वाईट मानलं जातं. ठीक आहे ना, स्लँग लँग्वेज यूज करणं मना असतं की नाही, हे म्हणजे की चांगले घरचे लोक नाही यूज करत. तर स्लँग असे टर्म्स असतात जे की लोकांकरता यूज केले जातात, हॅव्हिंग पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह ट्रेट्स. त्याच्यामध्ये होऊ शकतं कोणाची पॉझिटिव्ह चांगल्या खुबिया पण असो आणि कोणाची नेगेटिव्ह ट्रेट्स पण असो, खराब्याची पण गोष्ट असो. मॅच द एक्सप्रेशन्स इन कॉलम ए विथ टाईप ऑफ पर्सन्स इन कॉलम बी. पहा, इथे हे एक्सप्रेशन्स दिलेले आहेत 1 to 7. हे एक्सप्रेशन्स आहेत आणि हे काय आहे, हे कशा प्रकारच्या व्यक्तींकरता हे यूज होईल. तर हे आपल्याला काय करायचंय, मॅच करायचंय. फर्स्ट आहे काउच पोटॅटो. तर काउच पोटॅटोचा अर्थ काय असतो, कोणत्या व्यक्तीकरता यूज होतो, ह्याचा आहे लेझी, गुड फॉर नथिंग. म्हणजे काउच तुम्हाला माहिती कशाला म्हणतात. लोकांकडे काउच असतं, ते असं भारी भरकमसा असं असतं, त्याच्यात जाऊन पडून जा. ठीक आहे ना. तर काउच पोटॅटो, पोटॅटो म्हणजे काय, आलू. तर म्हणजे लेझी, गुड फॉर नथिंग, जो काहीच नाही करत, खूप आळशी असतो, अशा प्रकारच्या व्यक्तीला म्हणतात काउच पोटॅटो. यू आर अ काउच पोटॅटो, यू आर गुड फॉर नथिंग. सेकंड आहे वरी वाट. वरी, वरी म्हणजे ते आपल्याला पताच आहे, वरी म्हणजे काय, चिंता. तर वरी वॉटचं काय होईल, ऑलवेज नर्वस वरीड. जो नेहमी नर्वस राहतो व्यक्ती, नेहमी वरीड, चिंतित असतो आणि ज्याला नेहमीच असं घबराहट होते, त्याला म्हणतात वरी वॉट. थर्ड आहे फुडी डडी. फुडी डडी, तर ह्याचं काय होईल, ह्याचं होईल ओल्ड फॅशन रिफ्युजेस चेंज. म्हणजे की जो जुन्या विचारांचा असतो, जुन्या प्रकारच्या गोष्टी करतो आणि रिफ्युजेस चेंज, जो जीवनात आपल्या बदलाव नाही आणत, त्याला म्हणतात फुडी डॅडी. नेक्स्ट आहे वेट ब्लँकेट. वेट ब्लँकेट म्हणजे कुणाकरता यूज करतात, स्पॉइल्स अदर पीपल्स फन मूड. पहा, असे लोक असतात जे की स्वतःही प्रसन्न नाही राहत आणि
दुसऱ्यांनाही प्रसन्न नाही राहू देत. ते काहीतरी अशी गोष्ट म्हणतील या काहीतरी असं करतील ज्याने की दुसऱ्यांचा पण मजा किरकिरा होऊन जातो. तर अशा लोकांना काय म्हणतात, वेट ब्लँकेट. यू आर अ वेट ब्लँकेट म्हणजे यू स्पॉइल्स अदर पीपल्स फन, मूड, म्हणजे दुसऱ्यांचाही मूड खराब करतो तो. दॅट इज कॉल्ड वेट ब्लँकेट. नेक्स्ट आहे विज. विज म्हणजे काय, ब्रिलियंट, जीनियस. कोणी खूप ब्रिलियंट असे, जीनियस असे तर त्याच्याकरता, खूप हुशार असेल तर त्याच्याकरता विज हा शब्द यूज केला जातो. ब्लॅक शीप. ब्लॅक शीपचा काय अर्थ होईल, याचा अर्थ आहे शेमफुल पर्सन. कोणी व्यक्ती फारच जास्त असा असतो ना निर्लज टाईपचा, तर त्याला आपण शेमफुल पर्सन, त्याला ब्लॅक शीप म्हटलं जाईल. आणि लास्ट आहे लाईव्ह वायर. लाईव्ह वायर म्हणजे व्हेरी एनर्जेटिक किंवा ऍक्टिव्ह. जसं की तुम्हाला तो हिरो माहिती असेल आजकाल, तो रणवीर सिंग. तो कसं, त्याचं तुम्ही अगर कधी पाहिलं असेल जर त्याचा परफॉर्मन्स वगैरे, तर तो किती एकदम जास्त एनर्जी असते त्याच्यामध्ये, नेहमी नाच गाणे उछल कूद. त्याला काय, त्याला आपण लाईव्ह वायर म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये खूप एनर्जी, म्हणजे फुल ऑफ एनर्जी, व्हेरी एनर्जेटिक, ऍक्टिव्ह. सो दॅट इज कॉल्ड लाईव्ह वायर. हे सगळं तर जितके आहे हे माणसांकरता, पर्सन्स करता यूज केले जातात. आता बघा, डिस्कस इन युअर ग्रुप अँड राईट द डिफरन्स इन रिएक्शन्स ऑफ एन ऑप्टिमिस्ट अँड पेसिमिस्ट इन द गिव्हन सिच्युएशन्स. सो हिअर आर सम सिच्युएशन्स गिव्हन. इथे काही सिच्युएशन्स दिले आहेत, म्हणजे की कोणचे अशा प्रकारच्या गोष्टी दिल्या आहेत ज्या की अशा तुम्ही ह्याच्यात पडून जा तर काय कराल. तर एक ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी असेल तो अशा स्थितीमध्ये, परिस्थितीमध्ये काय म्हणेल. आणि पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी, जे निराशाजनक गोष्टी करतात, तो अशा परिस्थितीत काय म्हणेल हे सोचा. फेलियर इन एक्झाम्स टेस्ट. सपोज फेल होऊन गेले एक्झाम मध्ये किंवा टेस्ट मध्ये, तर ऑप्टिमिस्ट आशावादी राहील तो काय म्हणेल, बेटर लक नेक्स्ट टाइम, आय विल ट्राय हार्ड अँड विल डू माय बेस्ट इन द नेक्स्ट एक्झाम्स. तर आशावादी असेल तो असं म्हणेल. आणि पेसिमिस्ट काय म्हणेल, पेसिमिस्ट म्हणले दॅट इज नॉट माय कप ऑफ टी, म्हणजे की अरे यार माझी तर होतच नाहीये सगळं, है ना, मला तर मी करूच नाही शकत, अशा प्रकारचं पेसिमिस्ट बोलेल. लूज अ गुड अमाऊंट ऑफ कॅश. सपोज तुमच्याजवळ पैसे आहेत खूप सारे आणि ते हरवून गेले, काही कोणी चोरी करून घेतलं, काही पण होऊ शकतं. तो ऑप्टिमिस्ट काय म्हणेल, माय बॅड लक. ठीक आहे, काही गोष्टी माझी बॅड लक, म्हणजे तो त्याला असं म्हणेल. पण पेसिमिस्ट काय म्हणाले, पेसिमिस्ट म्हणाले की ओ माय गॉड, माय बॅड लक, माझं नशीबच खराब, तो आणि कोसेले आपल्या त्याला. तीच गोष्ट ऑप्टिमिस्ट पण म्हणेल, पण तो तरी इतकं ह्याच्यातही नाही म्हणेल. पण जर निराशावादी पेसिमिस्ट इन्सान म्हणेल, तर तो त्याला इतकं हाईप करून देईल की माझ्याशी काही, म्हणजे की देव अगदी माझ्या नेगेटिव्ह गोष्टी करेल. अनएक्सपेक्टेड रेनफॉल किंवा बॅड वेदर. एकदम से पाऊस पडू लागला तर ऑप्टिमिस्ट काय म्हणाले, वाव आय लव्ह रेन, वॉट अ रेन, आय विल मेक पकोडाज अँड ईट, है ना, की मी म्हणाले मी तर पकोडा बनवून खाईन. पण पेसिमिस्ट काय म्हणाले, नो नो, नॉट अगेन, नॉट दिस रेन अगेन, म्हणजे की नको यार, काय परत पाऊस पडू लागला, परत ती चिपचिप, परत ते चिखल. तर पेसिमिस्ट असेल तो अशा प्रकारे बोलेल. इलनेस. आता कोणाला ताप आला, काही पण बिमार होऊन गेलं, तर ऑप्टिमिस्ट काय म्हणाले की आय विल ट्राय टू रिकवर सून, आय विल बिकम आय विल बिकम वेल सून, म्हणजे की तो म्हणेल की मी लवकरात लवकर मी ठीक होईन, है ना, आय हॅव टू बी रिकवर सून, एज सून एज पॉसिबल, जितक्या लवकर होऊ शकेल. आणि पेसिमिस्ट असेल तो बिमार झाला तर काय म्हणाल, आता काय करायचं, आता बिमार पडलो, आता आय विल डाय सून, तो तर हे म्हणाले की आता मी मरूनच जाईन. जर पेसिमिस्ट असेल तर तो असं बोलायला. एक्स्ट्रा क्लासेस इन स्कूल. शाळेमध्ये सपोज एक्स्ट्रा क्लास लागतो ते तुमच्या अभ्यासाचा, तर मग काय होईल, ऑप्टिमिस्ट काय म्हणाले, वाव आय विल लर्न न्यू थिंग्स इन क्लास, म्हणजे की मी नवीन वस्तू शिकेने, टीचर विल टेल अस न्यू थिंग्स, टीचर नवीन गोष्टी सांगेले. पेसिमिस्ट काय म्हणाले, नो नॉट अगेन, ऑल दीज एक्स्ट्रा क्लासेस आर सो वेस्ट ऑफ टाइम, म्हणजे वेस्ट ऑफ टाइम आहे, काही अर्थ नाही या सगळ्या गोष्टींचा, पेसिमिस्ट असं म्हणेल. तर हे काय, हे दृष्टिकोनाचा फरक आहे, ऑप्टिमिस्ट आणि पेसिमिस्ट, म्हणजे आशावादी आणि निराशावादी या दोन्हीमध्ये काय असतं, दृष्टिकोनचाच फरक असतो आणि काहीच नाही. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की हे वॉर्मिंग अप एक्सरसाइज आपण पाहिल्या. आता ही जी स्टोरी आहे ही तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगते, काय लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. ह्याच्यामध्ये काय, एक भिकारी जो असतो तो एका दोन मैत्रिणी आहेत, एक ऑप्टिमिस्ट आहे, एक पेसिमिस्ट आहे. तर जी पेसिमिस्ट आहे, जी खूप निराशावादी असते, तिची लाईफ कशा प्रकारे एक भिकारीच्या कारणाने चेंज होते, तिचा जो दृष्टिकोन आहे बघण्याचा आणि सगळं चेंज होईल. तर हे आपण आपल्या पुढच्या सेशन मध्ये वाचू, ही स्टोरी वाचणं स्टार्ट करू. खूप मस्त स्टोरी आहे, तुम्हाला अगदी आवडेलच आहे याची तर मी खात्री घेते. आता आपण आपले जे आहे एक्सरसाइजेस स्टार्ट करू इंग्लिश वर्कशॉपच्या. सो स्टार्टिंग विथ
फर्स्ट क्वेश्चन, हु सेड टू हुम? कोणी कोणाला म्हटलं. हु सेड टू हुम म्हणजे कोणी म्हटलं आणि कुणाला म्हटलं. सो ॲज वी हॅव नॉट स्टार्टेड द स्टोरी येट, आपण स्टोरी अजून सुरू नाही केली आहे, हे आपण बघू. आणि एकदा आपण स्टोरी वाचली की त्यानंतर तुम्ही ही जी एक्सरसाइज आहे ह्या परत एकदा बघाल. म्हणजे काय, तुम्हाला एकदम नीट क्लिक होईल. कारण की स्टोरी वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणी काय म्हटलं होतं. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी? श्वेता खूप सुंदर मुलगी आहे, नाहीये का? तर द रायटर सेड टू मीना, जी रायटर आहे तिने मीनाला म्हटलं. वेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. पोनी म्हणजे कोण असतं? हॉर्स. हॉर्सचा जो छोटा हॉर्स असतो ना, बच्चा असतो, त्याला पोनी म्हणतात. तर पोनी जेव्हा छोटा असतो तेव्हा तो छान दिसतो. मीना सेड टू द रायटर. तर ह्याच्यात दोनच कॅरेक्टर आहेत फक्त मेनली, एक तर मीना आणि एक जी आहे रायटर, जी की स्टोरी सगळी सांगते. जे स्टोरी आहे सगळं आय आय करून आहे, म्हणजे की मी हे पाहिलं, मी हे केलं. ते आय म्हणजे रायटर आहे, जी सुधा मूर्ती आहे. तर म्हणून ह्याच्यात तुम्हाला नुसते दोनच कॅरेक्टर दिसतील, तुम्हाला खूप इझी राहील मग सांगणं. इट्स अ ब्युटिफुल डे, हे कोणी म्हटलं? द रायटर सेड टू मीना. नो द सन इज टू हॉट, मीना सेड टू द रायटर. आय एम ऑल एक्साइटेड, इट्स नाइस टू मीट ओल्ड फ्रेंड्स, मीना सेड टू द रायटर. लेट्स चॅट, मीना सेड टू द रायटर. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आपल्याला पावसात जे आहे टॅक्सी नाही मिळेल. द रायटर सेड टू मीना. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, हे कोणी म्हटलं? रायटर. अ बेगर, तर हे मीना सेड टू द रायटर. अ बेगर चेंज माय लाईफ, मीना सेड टू द रायटर. हाऊ डिड द बेगर चेंज मीनाज ॲटिट्यूड? बेगरनी मीनाचा ॲटिट्यूड कसा चेंज केला? आन्सर्स आर गिवन डायरेक्टली. पहा इथे जे आहे मी डायरेक्ट आन्सर्स लिहून दिले आहेत, ते तुम्ही बघू शकता. बेगर्स ऍक्टिव्हिटीज दॅट चेंज मीनाज ॲटिट्यूड, हे जर तुम्ही बुकमध्ये बघाले तर तुम्हाला वेब चार्ट सारखं आहे, ठीक आहे ना, वेब डायग्राम आहे, त्याच्यात तुम्हाला भरायचं. ह्याच्यात मी डायरेक्टली आन्सर्स लिहून दिले आहेत. सो बेगर्स ऍक्टिव्हिटीज, जे भिकारी होते त्याच्या कोणचे काम होते ज्याच्याने की मीनाचा ॲटिट्यूड बदलला? दे वर प्लेइंग इन द रेन ऑन द रोड, म्हणजे की बेगर जो भिकारी होता आणि त्याची जी नात होती, दोघे जण पावसात खेळत होते रस्त्यावरती. दो हंग्री दे वर लाफिंग अँड क्लॅपिंग. उपाशी असतानाही, हंग्री म्हणजे काय? उपाशी असताना. उपाशी असतानाही ते लोक खूप हसत होते आणि टाळ्या वाजवत होते. दे वर कम्प्लिटली ड्रेंच्ड बट टोटली हॅपी. ते लोक पूर्णतया पावसात भिजलेले होते, ड्रेंच्ड म्हणजे ओले होते, पण खूप प्रसन्न दिसत होते. तर या गोष्टींनी जे आहे मीनाचा ॲटिट्यूड बदलला, जो जीवनाचा प्रतीक होता. दे वर स्क्रीमिंग जॉयसली, आणि ह्याच्याच बरोबर काय, ते लोक खूप प्रसन्नतेने ओरडत होते, खुश होते ते. राईट इन युअर ओन वर्ड्स. क्वेश्चन नंबर 5 बघा. ए, हाऊ डिड मीना शो हर ग्रॅटिट्यूड टू हर गुरु? मीनानी आपला जो ग्रॅटिट्यूड म्हणजे आपला आभार जो आहे तो आपल्या गुरु, गुरु कोण? गुरु म्हणजे तो बेगर, तो भिकारी, त्याला कसा दाखवला? मीना चेंज हर ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ युझिंग द बेगर ॲज अ रोल मॉडेल. मीनानी काय केलं? बेगरला, भिकारीला ॲज अ रोल मॉडेल, आपल्या जीवनाचा रोल मॉडेल बनवून घेतलं, इन्स्पिरेशन घेतली त्याच्याकडनं आणि आपल्या जीवनाला बदललं. अनफॉर्च्युनेटली बाय द टाइम शी अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. पण जेव्हापर्यंत तिला या गोष्टी नीट प्रकारे समजला तेव्हापर्यंत तो मेलेला होता, दुर्भाग्यवश. सो शी स्पॉन्सर्ड हिज ग्रँड डॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. म्हणून तिने काय केलं? तिने त्याच्या जी नात होती तिला एक बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट. त्याला एक असं आदर द्यायला, आदर दाखवायकरता तिने असं केलं. Pick out sentences from the story which prove that Meena was a pessimist. आपल्याला अशी सेंटेन्सेस काढायचे आहेत स्टोरी मधनं जिच्याने की दिसतं की मीना जी आहे ती आधी एक पेसिमिस्ट होती, म्हणजे निराशावादी होती. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी, ती नेहमीच दुखी होती. वेन एव्हर ऑथर मेट हर शी वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. जेव्हाही ऑथर मिळत होती तिला, ऑथर म्हणजे रायटर मिळत होती तिला, मीनाला, तेव्हा ती नेहमी जी ऑथर होती तिला पण डिप्रेशन होऊ लागायचं तिच्या गोष्टींनी, इतक्या निराशावादी गोष्टी करायची ती. हर ग्लूम अँड सिनिसिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. तिचं जे दुःख होतं ते अशा प्रकारचं होतं, अशा प्रकारे व्यक्त करत होती की जे चारीकडला जो माहोल होता तो सुद्धा जो आहे दुःखी होऊन जात होता. शी नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से अबाउट एनिथिंग. तिच्याजवळ कधीच काही असं नव्हतं पॉझिटिव्ह नव्हतं, सकारात्मक होतं कोणत्याही बाबतीत म्हणायला. शी ऑलवेज हॅड नेगेटिव्ह रिस्पॉन्सेस टू एव्हरीवन अँड एव्हरीथिंग. तिच्याजवळ नेहमी हर कुणाकरता आणि हर गोष्टी करता जे आहे नकारात्मक असे रिस्पॉन्सेस होते, अशी प्रतिक्रिया हर गोष्टी करता होती.
शी वुड बी पेसिमिस्ट ऑल द टाइम. आणि ती अशा प्रकारे नेहमी जी आहे ती पेसिमिस्ट होती, निराशावादी राहत होती. अशा प्रकारे या गोष्टींनी कळतं की शी वॉज अ पेसिमिस्ट. मीना वॉज अ पेसिमिस्ट. आता लँग्वेज स्टडीचा आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे इथे. मेक 4 मिनिंगफुल वर्ड्स बाय युझिंग लेटर्स फ्रॉम पेसिमिस्टिक. हा शब्द जो आहे याच्यापासून 4 आपल्याला वर्ड्स काढायचे. असे तुम्हाला एक्झाम्स मध्ये येतात तुमचे बघा. द पेसिमिस्ट, मिस्ट, पेस्ट आणि पॅट. आणि याच्याशिवाय पण खूप शब्द होऊ शकतात जे की तुम्ही काढू शकता. तर हे आज आपण पाहिलं. तर अशा प्रकारे आजचा सेशन आपलं संपलेला आहे. आज आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस बघितले आहे. याच्याच बरोबर चॅप्टर रिडिंग आपली नेक्स्ट सेशन मध्ये स्टार्ट होईल. पण आज तुम्हाला थोडा थोडा अंदाजा लागला असेल की चॅप्टर मध्ये काय आहे. 2 मेन कॅरेक्टर्स आहेत, मीना आणि रायटर, जी की कहाणी लिहितीये. आणि ह्याच्याशिवाय बेगर आहे, ज्याच्या कारणाने की मीनाच्या लाईफमध्ये चेंज येईल. तर आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया की कशा प्रकारे मीनाचं काय लाईफ असते आणि कशा प्रकारे ती चेंज होते. सो टिल देन, हॅव अ नाईस डे, कीप हेल्दी, स्टे फिट. बाय फॉर नाव. टेक केअर.